स्थानिक आस्की किड्स पब्लिक स्कूल अकोट या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षी हा कार्यक्रम स्वर्गीय प्राचार्य M.R. झाडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येतो। सत्र 2024-25 चा हा उत्सव शाळेच्या प्राचार्य नेहा झाडे आणि संगीता बाळापुरे आणि सुषमा झाडे यांच्या मार्गदर्शनात 2 दिवसीय दर्पण या अनोख्या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आला होता। भारतीय समाज व्यवस्थेचं सांस्कृतिक, राजकीय, पारंपरिक, कौटुंबिक, सामाजिक, नैतिक, दार्शनिक तथा इतर महत्त्वपूर्ण स्वरूप दर्पण या संकल्पनेतून प्रगट केलं गेलं, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण, भारतीय सेना, शिवस्वरूप, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, मराठी चित्रपट दर्शन यासारखे अनेक विषय घेत आपल्या सांस्कृतिक कलांचं प्रदर्शन केलं। यावेळेस प्रथम दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष मिलिंद झाडे यांच्यासह नितीन झाडे आणि प्रमुख अतिथी म्हणून मंदार सावजी, प्रमोद कोरडे, अपूर्वा सोनार यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। प्रमुख अतिथींनी मुलांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांचं कौतुक करताना मुलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं। तसेच दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे अध्यक्ष मिलिंद झाडे आणि सत्यजित चव्हाण, दिलीप लोखंडे, विनायक पुजारी, शरदचंद्र सूर्यवंशी व सविता नाईक यांच्या हातून करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी शाळा प्रशासनाच्या वतीने 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या अरुणा काळे, शीतल लोणकर, गिरीश दानोरकर, पुष्पा गुहे आणि जितेंद्र लाडगे या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। उत्कृष्ट कार्याबद्दल श्याम निमकर यांना गौरवण्यात आलं। सदर दर्पण थीमच्या प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाचं संचालन अनुक्रमे शिक्षक पूजा भट्टी, संगीता मर्दाने, मोहिनी जेसवानी व अमित डावळे या शिक्षकांनी, तसेच विद्यार्थी चारुल गुप्ता, फुरी फुलारी आणि अथर्व माकोडे यांनी, तर दुसऱ्या दिवसाचं संचालन शिक्षक मयुरी गोळे, धनश्री बुब, मनीष सरकटे, वृक्षाली देशमुख, प्रियंका देशमुख व तेजल शाह सोबत विद्यार्थी गौरी झांबरे, आदित्य तळोकर, रमशा माहीन, आरुषी झाडे आणि राजनंदिनी खवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजुषा हरणे आणि गौरव कांडलकर यांनी केलं। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक पवन चितोड यांच्यासह संपूर्ण शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला। आस्की प्रशासनाच्या वतीने आयोजित या भव्य दिव्य अशा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात एक चिंतन करणारा प्रश्न मांडला, ज्यामुळे समाज मनाला चिंतन करावे लागेल की आपल्याला कोणती समाज व्यवस्था निर्माण करायची आहे। एक असे दर्पण व्यक्तिशः उभे केले, ज्यामुळे प्रत्येकाला आपले प्रतिबिंब पाहता येईल। उत्कृष्ट सादरीकरण, नृत्याविष्कार, सजावट, विद्यार्थ्यांची शिस्तबद्धता बघून पालकांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कौतुकोद्गार काढले। जन्मदाय न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट, अकोटहून।